नाही, मला वाटतं पदवीधर जो मतदार आहे किंवा शिक्षका बहुतांशी भारतीय जनता पार्टीच्या मागेच गेली अनेक वर्षापासून आहे आणि निश्चितच उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। अनेक वेगवेगळ्या योजना या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसणार असं दिसून येतं। म्हणजे मध्य प्रदेशच्या धर्तीवरची बहीण लाडकी असेल, तसंच महिलांसाठी ST महामंडळाच्या 50% सवलत कायम राहील, OBC ST वर्गासाठी सुद्धा मोठ्या योजना असतील। नाही, मला वाटतं तशा प्रकारच्या योजना असणं अपेक्षित आहे, त्या असाव्यात असं आम्हालाही वाटतं। कारण शेवटी या पीडित शोषित वंचित जो घटक आहे त्यांच्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी या योजना करणं आणि अंमलबजावणी करणं महत्त्वाची आहे। मध्य प्रदेशमध्ये लाडके बहिणा जी योजना आहे ती प्रचंड लोकप्रिय झाली। तिथल्या महिलांना एक वेगळा दिलासा आणि आनंद त्या योजनेच्या माध्यमातून मिळतो आहे आणि जर अशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकार करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, किंबहुना तशा प्रकारची योजना आणावी अशा प्रकारची सुद्धा भूमिका आमची असेल। भाऊ, विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, ज्या 11 जागांची निवडणूक होती त्या अशाच यासाठी आता सगळे पक्ष प्रयत्न करताना पाहायला मिळतात। नाही, मला वाटतं निवडणुका जर अशा प्रकारच्या झाल्या तर घोडेबाजाराला ऊत येतो आणि मला वाटतं सगळ्या पक्षाचे नेते यावर एकमतात आहेत आणि अशा प्रकारचं जर बिनविरोध निवडणूक झाली तर निश्चितच ती स्वागतार्ह ठरेल, कारण प्रत्येक पक्षाची मतं ठरलेली आहेत आणि त्याच्यामुळे कोण किती जागा जिंकू शकतो याचं अत्यंत स्पष्ट चित्र असतं। त्याच्यामुळे बिनविरोध निवडणुका होणं हे कधीही विधिमंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सोयीचं आणि चांगलं ठरेल। अनेक आमदार तुमचे फुटतील गोपनीय मतदानामध्ये असे दावे महाविकास आघाडीच्या वतीने केले जातात, कारण की राज्य सरकार बदलेल आणि याच्यामुळेच अनेक आमदार आत्ताही संपर्कात आहेत आणि ते मतांमध्ये रूपांतर होईल। आता हेच वाक्य आम्ही बोलतो की त्यांचे आमदार त्या ठिकाणी फुटतील। मला वाटतं हे जर तरच्या गोष्टी आहेत, कोण काही फुटत नाही। भारतीय जनता पार्टी महायुती घट्ट आहे, कुठल्याही प्रकारे आमचा एकही आमदार फुटायची सुतराम शक्यता नाही, परंतु आता वावड्या उठवायची सवय लागलेली आहे, त्याचाच हा एक भाग आहे। भाऊ, आपण जर बघितलं असेल तर लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानं आता विधानसभेची तयारी भाजपकडून केली जाते आणि विशेषतः केंद्रीय नेतृत्वाने आता याकडे लक्ष घातलं आहे। जे भाजपमध्ये सक्रिय नव्हते त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करून आता विधानसभेची रणनीती ठरवली जाते। भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक गांभीर्यानं घेते। यश मिळो अपयश मिळो आत्मचिंतन करून ताकदीनं त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाते। ही आमची पद्धत आहे, प्रथा परंपरा आहे आणि त्याच्यामुळे थोडंफार आम्हाला सेटबॅक मिळालेला आहे। निश्चितच त्याचा विचार करून ताकदीनं भारतीय जनता पार्टी महायुतीसोबत निवडणुकीला सामोरं जाईल आणि विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकेल अशा प्रकारचा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे। मुंबईचे संबंधित आहे, मुंबईमध्ये फुटपाथवरनं फार मोठा हायकोर्टाने काल एक ऑर्डर दिलेले आहेत की बाबा पंतप्रधान किंवा VIP लोक असल्यावरच फुटपाथवरचे अतिक्रमण का काढली जातात, इतर वेळेस सर्वसामान्य मुंबईकरांना का दिलासा मिळत नाही। मला वाटतं या संदर्भामध्ये महापालिकेचं फेरीवाला धोरण आहे, त्याची नीट अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकारने महापालिकेनं एकत्रित येऊन VIP असो किंवा सर्वसामान्य माणूस असो सर्वांना फुटपाथवरनं मोकळेपणानं चालायला मिळेल याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे आणि ते महापालिका आणि सरकारनं करावं। हिंदी में जानना चाहेंगे कि महाराष्ट्र के बजट में कई पॉपुलर घोषणाएं होंगी ऐसे लगता है, क्या आने वाले असेंबली इलेक्शन को देखकर ये सब हो रहा है? नहीं, असेंबली चुनाव को देखकर हो रहा है ऐसा मेरा मानना नहीं है, लेकिन अच्छी योजनाएं अगर सर्वसामान्य लोगों के हित में आएगी तो उसका स्वागत होना चाहिए, क्योंकि सरकार एक प्रॉफिट मेकिंग इंस्टीट्यूशन नहीं है। अगर सर्वसामान्य लोगों के लिए हित के लिए कुछ अच्छी योजना आती है तो सब लोग मिलके उसका स्वागत करना चाहिए। कारण लाडली बहनासरी का योजना आज मध्य प्रदेश में पॉपुलर हुई है। ऐसी योजना आएगी तो यहाँ के महिलाओं को, मेरी बहना को अच्छी तरह का
सुख समाधान और आनंद उनके जीवन में मिलेगा, उनको दिलासा अच्छी तरह का मिलेगा। साहेब, विदर्भामध्ये अधिक जागांवर दावा शिवसेनेच्या एक मध्येने मुख्यमंत्री करतील अशी एक चर्चा आहे। त्यांची गृहमंत्र्यांशी अमित भाईंशी पण भेट झाली अशी बातमी समोर येते आहे। खरंच भाजप तेवढं त्यांना टेक देईल? चर्चा भेट यात काय झालं ना तुम्हाला माहीत ना मला माहीत। मला वाटतं अशा प्रकारच्या चर्चा आणि जागा वाटप हे काही माध्यमातनं किंवा पब्लिकली होत नसतं। यामध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रित बसून असणारी प्राप्त परिस्थिती, त्या पक्षाची त्या मतदारसंघातली क्षमता, इलेक्टिव्ह मेरिट या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून जागा वाटप होत असतं। चर्चेतनं किंवा प्रसार माध्यमात मला वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टी निश्चित होत असतात। सूर्यकांत पाटील भाजपामध्ये होत्या, आज त्यांनी शरद पवार राष्ट्रवादीची भेट म्हणजे तिथे प्रवेश केला। तिथल्या नेत्यांचा दावा आहे की महाराष्ट्रामध्ये पुढील कालावधी हेच सत्र दिसेल, अनेक प्रतिकुंड इथे लोक येतील। नाही मला वाटतं नाराजी व्यक्त केली भाजपच्या। नाही मला वाटतं राजकारणामध्ये पक्षांतर अशा प्रकारचं जाणं येणं होतच असतं। फक्त एवढंच आहे की दुसऱ्यावर फोडाफोडीचा आरोप करत असताना आज आपल्याकडे त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षातनं येत आहेत, त्याच्यामुळे आपल्या बोलण्याला किती नैतिकतेचा आधार होता हे यावरून स्पष्ट होते। भाऊ, पुण्यामध्ये काल आणखी एक व्हिडिओ पुण्यामधून समोर आला, मुलं ड्रग्ज घेतानाचा आणखी एका रेस्टॉरंटमधलाच व्हिडिओ असल्याची माहिती मिळते। पुण्यात नेमकं काय सुरू आहे अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला होता। नाही, या संदर्भामध्ये राज्य सरकार अत्यंत कडक आणि कठोर कारवाई करत आहे। पुणे हे निश्चितच आपलं एक सुसंस्कृत शहर आहे। राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे, गृह खात्यानं घेतलं आहे आणि तिथल्या अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना ठेचून काढण्याची भूमिका शासनाची आहे आणि येणाऱ्या काळात अशा गोष्टी पूर्णपणे त्या ठिकाणी आवाक्यात येतील अशा प्रकारचा विश्वास आहे। थँक्यू। लगेच देतो सर, 2 मिनिटात बाईट। उद्या पदवीधर शिक्षक पदवीधर निवडणुका होत आहेत। अनेक ठिकाणी महायुतीतच मित्र पक्षांमध्ये वेगळे उमेदवार दाखल केलेले आहेत। महाविकास आघाडीचं आव्हान तुमच्यासमोर आहे, कशा स्वरूपात निवडणूक असतील? नाही मला वाटतं पदवीधर जो मतदार आहे किंवा शिक्षका बहुतांशी भारतीय जनता पार्टीच्या मागेच गेली अनेक वर्षापासून आहे आणि निश्चितच उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। साहेब, अनेक वेगवेगळ्या योजना या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसणार असं दिसून येतं। म्हणजे मध्य प्रदेशच्या धर्तीवरची बहीण लाडकी असेल, तसंच महिलांसाठी एस टी महामंडळाच्या 50% सवलत कायम राहील, ओबीसी एस टी वर्गासाठी सुद्धा मोठ्या योजना असतील। नाही मला वाटतं तशा प्रकारच्या योजना असणं अपेक्षित आहे, त्या असाव्यात असं आम्हालाही वाटतं। कारण शेवटी या पीडित शोषित वंचित जो घटक आहे त्यांच्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी या योजना करणं आणि अंमलबजावणी करणं महत्त्वाची आहे। मध्य प्रदेशमध्ये लाडके बहिणा जी योजना आहे ती प्रचंड लोकप्रिय झाली। तिथल्या महिलांना एक वेगळा दिलासा आणि आनंद त्या योजनेच्या माध्यमातून मिळतो आहे आणि जर अशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकार करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, किंबहुना तशा प्रकारची योजना आणावी अशा प्रकारची सुद्धा भूमिका आमची असेल। भाऊ, विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, ज्या 11 जागांची निवडणूक होती त्या अशाच यासाठी आता सगळे पक्ष प्रयत्न करताना पाहायला मिळतात। नाही मला वाटतं निवडणुका जर अशा प्रकारच्या झाल्या तर घोडेबाजाराला ऊत येतो आणि मला वाटतं सगळ्या पक्षाचे नेते यावर एकमतात आहेत आणि अशा प्रकारचं जर बिनविरोध निवडणूक झाली तर निश्चितच ती स्वागतार्ह ठरेल, कारण प्रत्येक पक्षाची मतं ठरलेली आहेत आणि त्याच्यामुळे कोण किती जागा जिंकू शकतो याचं अत्यंत स्पष्ट चित्र असतं। त्याच्यामुळे बिनविरोध निवडणुका होणं हे कधीही विधिमंडळाच्या कामकाजाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सोयीचं आणि चांगलं ठरेल। अनेक आमदार तुमचे फुटतील
गोपनीय मतदानामध्ये असे दावे महाविकास आघाडीच्या वतीने केले जातात, कारण की राज्य सरकार बदलेल आणि याच्यामुळेच अनेक आमदार आत्ताही संपर्कात आहेत आणि ते मतांमध्ये रूपांतर होईल. आता हेच वाक्य आम्ही बोलतो की त्यांचे आमदार त्या ठिकाणी फुटतील. मला वाटतं हे जर तरच्या गोष्टी आहेत. कोण काही फुटत नाही. भारतीय जनता पार्टी महायुती घट्ट आहे. कुठल्याही प्रकारे आमचा एकही आमदार फुटायची सुतराम शक्यता नाही. परंतु आता वावड्या उठवायची सवय लागलेली आहे, त्याचाच हा एक भाग आहे. भाऊ, आपण जर बघितलं असेल तर लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानं आता विधानसभेची तयारी भाजपकडून केली जाते आणि विशेषतः केंद्रीय नेतृत्वाने आता याकडे लक्ष घातलं आहे. जे भाजपमध्ये सक्रिय नव्हते त्यांना पुन्हा एकदा